राहुल गांधी यांच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्यानंतर आता भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यभरात राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाकडून आक्रमक आंदोलन सुरू आहे। राहुल गांधी यांच्या फोटोला भाजपानं जोडे सुद्धा मारल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेस सुद्धा भाजपाच्या या आंदोलनाला उत्तर देणार अशी माहिती सध्या समोर आली आहे। राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील आरक्षणावरील वक्तव्यानंतर भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यभर भाजपाकडून आंदोलन सुरू आहे। मुंबई, संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी हे आंदोलन सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। मुंबई, संभाजीनगर, नाशिकमधून आपण ही दृश्य पाहू शकतो। राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबतचं वक्तव्य केलेलं होतं, त्यानंतर भाजपाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला आहे। मुंबई, संभाजीनगर, नाशिक आणि संपूर्ण राज्यभर म्हणावं लागेल ज्या ठिकाणी भाजपा आक्रमक झालेली आहे ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात ही निदर्शनं केली जात आहेत। त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळा जाळत निषेध व्यक्त केला गेल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यभर खरं तर भाजपा रस्त्यावर उतरलेली आहे आणि आपण सध्या ही तीन दृश्य पाहतोय। मुंबई, संभाजीनगर आणि नाशिकमधून ज्या ठिकाणी भाजपा कार्यकर्ते हे एकवटलेले आहेत आणि राहुल गांधी यांच्या विरोधात हे आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केलेलं होतं, त्यानंतर भाजपाकडून हा आक्रमक पवित्रा घेतला जातोय। आपण पाहू शकतो पोलीस सुद्धा त्या ठिकाणी आहे। जे आंदोलन सुरू आहे ते नियंत्रणात मिळवण्याचे प्रयत्न सुद्धा करताना पाहायला मिळत आहे। आरक्षण विरोधी काँग्रेसचा जाहीर निषेध असे बॅनर सुद्धा आता भाजपा कार्यकर्त्यांच्या हातात आहेत। याशिवाय आपण पाहू शकतो राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्यांच्या पुतळ्याचं दहन करत या ठिकाणी हा आक्रमक पवित्रा भाजपाकडून घेण्यात आला। तर या संदर्भात अधिकची माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी मुंबईहून पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, आपण पाहू शकतो भाजपा रस्त्यावर उतरलेली आहे। राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा त्यांच्याकडून घेण्यात आलेला आहे। सध्याची काय परिस्थिती आहे मुंबईमधली? गौरी, इथे घोषणा दिल्या जात आहेत संविधान के सम्मान में भाजपा मैदान में। आपण बघतोय भाजपाचे सगळे नेते इथे उपस्थित आहेत, घोषणा देत आहेत। नक्की काय यांना कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे? आपल्यासोबत अश्विनी मते आहेत, मुंबई महानगरपालिकेचा दांडगा अनुभव असलेल्या नेते आहेत। काही तुम्ही राहुल गांधींच्या विरोधात घोषणा देत आहेत संविधान के सम्मान में भाजपा मैदान में, काय सांगा? खरं तर राहुल गांधी अमेरिकेमध्ये गेले आणि त्यांनी संविधानाबद्दल त्या ठिकाणी वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य ते भारताचे खासदार आहेत, संसदेमध्ये कामकाज करत आहेत। मग अशा व्यक्तींनी अमेरिकेच्या संरक्षणात जाऊन कोणतेही वक्तव्य त्यांनी करायला नाही पाहिजे। ते भारतामध्ये सदस्य म्हणून, संसदीय म्हणून ते कामकाज करत असतात। आज संविधान भारताचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आम्हाला सर्वांना दिलेलं आहे। आंदोलन करतायत भाजपाचे बडे नेते जे इथे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भाजपाचे नेते आशिष शेलार आणि पंकजा मुंडे हे इथे येणार आहेत आणि या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। आपण इथे बघतोय भाजपाचे नेते इथे यायला सुरुवात झालेली आहे। मिहीर कोटेचा असतील आणि इतर नेते असतील। आपण पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत, तुमच्या काय भावना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये आरक्षण हे दिलेलं आहे सर्वसामान्य लोकांसाठी आणि आपण पाहिलं आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नेहमी संविधानाच्या प्रथेला प्रणाम करून ते पुढचं कार्य सुरू करतात, शपथ घेतात। पण या राहुल गांधीजींनी संविधानाची प्रत हातात, राहुल गांधींच्या विरोधात जी आहे ती शपथ जी आहे ती गोंधळ करताना दिसत आहेत। काँग्रेसचं सुद्धा आंदोलन सुरू आहे, भाजपाचं सुद्धा आंदोलन सुरू आहे। आंदोलन का जवाब आंदोलन का? आंदोलनाचा जवाब नाही, घटना विरोधी वक्तव्य जे राहुल गांधी यांनी केलेलं आहे, आरक्षण हटवण्याचं जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध आहे। आम्ही आंदोलनाच्या विरुद्ध आंदोलन नाही, आम्ही संविधान वाचवण्यासाठी आंदोलन करत आहोत। नाही, पण तुम्ही जो मुद्दा यापूर्वी तुमच्या अजेंडावरती नव्हता तो मुद्दा भाजपाच्या अजेंडावरती येतोय। संविधान, आरक्षण वाचवण्यासाठी भाजपाला रस्त्यावरती उतरावं लागतंय। नरेटिव्ह जबाबदार आहे का? भाजपच्या अजेंडावरती संविधानाचं रक्षण हा मुद्दा पहिल्यापासून होता। हा अजेंड्याचा मुद्दा होऊ शकत नाही, हा मूलभूत मुद्दा आहे, पक्षाच्या घटनेमध्ये लिहिलेला मुद्दा आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा संविधान वाचवण्यासाठी, आरक्षण वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे। गेल्या लोकसभेमध्ये अपप्रचार केला गेला,
आता आम्ही हे आंदोलन घेतलं कारण राहुल गांधी यांनी विधान केलं की आरक्षण रद्द करायचंय आणि हे आम्ही होऊ देणार नाही, त्याचा निषेध करतो. आंदोलनाचे आपल्याला माजी नगरसेवक प्रकाश गंगाधर आहेत, भाजपचे सगळ्या भागातले माजी नगरसेवक इथे आलेत. प्रकाशजी, तुम्ही कशा प्रकारे निषेध करताय राहुल गांधींच्या भूमिकेवरती? तुमची काय भूमिका आहे? निश्चितच राहुल गांधी हा नेहमीच भारताच्या विरोधात देशामध्ये बोलू शकत नाही, पण परदेशात गेल्यावर अनेक वेळा हिंदुत्वाच्या विरुद्ध आणि भारतीयांच्या विरुद्ध नेहमीच बरगळ केली जाते आणि त्याचा आम्ही निश्चित निषेध करतो. काँग्रेस ही नेहमीच आरक्षणाच्या विरोधात वागलेली आहे. याचं प्रत्युत्तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये त्यांनी ज्या प्रकारे निर्णय घेतले, ज्या प्रकारे त्यांना इलेक्शन मध्ये तुम्ही इतके वर्ष आहात, काँग्रेसच्या आंदोलनाला उत्तर म्हणजे आंदोलनाला उत्तर आंदोलन असं आंदोलन सुरू आहे. निश्चित काँग्रेस हे गेली 70 वर्ष या राज्यामध्ये या देशामध्ये राज्य करत होती, परंतु त्यांनी कधी आरक्षणाच्या बाबतीत ठोस मुद्दा घेतला नाही, फक्त राजकारण केलं. राहुल गांधी किंवा काँग्रेसने फक्त राजकारण केलं असं या भाजपाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. मुंबईमध्ये आपण बघतोय भाजपाचे नेते रस्त्यावरती उतरलेले आहेत. मी घाटकोपर या ठिकाणी, तिकडे पंकजा मुंडे असतील, आशिष शेलार असतील, मिहीर कोटेचा असतील आमदार, हे सगळे मंडळी जे आहेत ती आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत. आणि त्यानंतर भाजपाची आक्रमक भूमिका आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे म्हणजेच रमाबाई आंबेडकर नगरमधला ऐतिहासिक पुतळा आहे तिथेही मांडली जाते. विक्रांत, नक्कीच पंकज, आक्रमक अशी भूमिका भाजपाकडून घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.